गुणवत्ता यादीत चमकलेल्या राजवर्धनचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांचं घर शोधत होते. घर शोधता शोधता प्रश्न पडला, अशा झोपडपट्टीत राहतो राजवर्धन, पण राहतो किती नीटनेटका. त्याच्या व्यक्तिमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेले. इथंच तो राहतो म्हणून कोणीतरी सांगितलं. काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा राजवर्धन माझ्या आवाजानंच बाहेर आला. आत गेले. अभिनंदन गुच्छ देत म्हटलं, मला जायला तसा 3-4 दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबवून आता रुटीन सुरू झालं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांचं हे असं राजवर्धन अभ्यास कुठे केला असेल? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल? त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखी कोपरे पाहत स्वतःलाच विचारित होते. खूप बरं वाटलं. खरं तर तुम्ही घरी आलायत हे खरंच वाटत नाही. सावरलेलो नाहीये मी. तुमच्यासाठी चहा करतो म्हणत तो स्टोवला पंप मारू लागला. राजवर्धन, राहू दे, आपण बाहेर येऊ. तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो, फक्त चहाचं. चहाच्या वाफांनी वातावरण बहरलं. घरात दुसरं कुणी? ताई आहे, टायपिंगच्या क्लासला गेली. वडील किराणा दुकानात हमाल आहेत. आई नाही. रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचारानं मी गोंधळले. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता, अगदी जीव ओतून. राजवर्धन, तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास, भेटत होतास, उत्तर पत्रिका पुन्हा पुन्हा तपासून घेत होतास, पण तेव्हा तुझ्याकडे पाहून माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कोणीतरी अरे रे करून म्हणणं, यानं काय साध्य होतं? आता सुद्धा मला खूप बक्षीस मिळालेत, पण ती कायम पुरणार आहेत का? पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार. टीव्हीवाले आले, निघून गेले. एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत. परिस्थिती माणसाला त्यापेक्षा मोठं करते. राजवर्धनची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती, ती वाक्यावाक्यातून डोळ्यातून चमकत होती. कुठून शिकलास हे सगळं? सभोवतीच्या मुलांकडून. म्हणजे ती नुसताच टाइमपास करतात, बहुतेक नापास होतात. मग रात्री जुगार, चोरी, लुबाडी हा त्यांचा उत्पन्नाचा मार्ग. पितात, भांडतात. तेव्हा ठरवलं आपण तसं व्हायचं नाही. याच वर्षी नाही, 7वीतच ठरवलं. 7वीतच माझी आई गेली. इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साध्या निमोनियानं बदललेलं सारं. बदलतच आहे सर. गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे? तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात. काळजाशी दडलेलं अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात. माझ्या आणि अनेक कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या फी देऊन प्रवेश घेणारी, तरीही वर्गात बसणं पाप मानणारी असंख्य मुलं. त्यांच्याच वयाचा राजवर्धन. असेही अनेक चेहरे डोळ्यांपुढून झळकन तरळून गेले. राजवर्धन, एकदा माझ्या वर्गात ये, मुलांशी गप्पा मारायला. एवढं मोठं करू नका मला. असे काबाड कष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातला वॉचमन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही आपण कुठल्या परिस्थितीत जगतो. आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क्स मिळतात. क्लासेस विशेषची चेन झोपाळू मुलांसाठी. रिक्षापर्यंत राजवर्धन बरोबर आले. तिथेही बोलत राहिले. बराच वेळ बोलता बोलता तो चटकन बोलून गेला. भोवतीची मुलं पाहून केव्हा तरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं. मग अशा वेळी मी फक्त आईचे डोळे आठवतो. आई राब राब राबायची ती. कागदाच्या पिशव्या करीत, गोंद कात्र्या घेऊन आम्ही तिच्या भोवती बसून तिला मदत करायचो. वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली. त्यानंतर वनवास मागे लागला. शेवटी ती बोलायची, मी काही आता जगत नाही, पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकतोस, मोठा होतोस ते पाहण्यासाठी. ते डोळे आठवतात हो. रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं. सतत कुणीतरी आपल्याला सांगावंसं का लागावं? अभ्यास करा, लवकर उठा,
पालक किती मरमर मरतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा असा एखाद दुसराच. परवा एका शिक्षिका असलेली पालक आई स्टाफ रूममध्ये विषण्ण चेहऱ्याने आली. मुलगा सकाळी उठतच नाही हो. 7चं लेक्चर नेहमी बुडवतो, ऐकतच नाही. आत्ता म्हणतो शिकायचं नाही, काही करायचं नाही. कुणाचं मुळी ऐकतच नाही. फक्त रडायची बाकी होती ती बाई. खूप काही सुंदर घडविण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात. तेव्हा उशीर झालेला असतो. एक भकास दुपार आणि निराश संध्याकाळी. सकाळी उठण्यासाठी, जबरदस्ती कॉलेजला जाण्यासाठी, जबरदस्ती मग शिकण्यासाठी, परीक्षेसाठी, त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी. जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का? रोपानं स्वतःहूनच आतून ठरवलेलं असतं. विद्यार्थ्यांनाही असं आतूनच ठरवायला हवं. आई बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का? आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वायपट वेळ घालवताना, चाचणीत 0 मार्क मिळवताना, बसमधून लोकलमधून लोंबकळत येणारे आई वडील आठवत नाहीत? मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत का? घरात आपण लहान असू पण जाणीवेनं थोडं समजूतदार झालं तर पालकांच्या घामाचं गुलाब पाणी होऊ शकतं. यशाची राईस प्लेट रेडीमेड मिळत नाही हे आत्ताच कळायला हवं. यश शिस्त ठेवावं लागतं. परिस्थितीच्या धगीनं, कधी महत्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवावं लागतं. हे केव्हा कळणार? 40व्या वर्षी. SSCला फॉर्म भरायला पैसे नव्हते. ते राजवर्धनकडे पाहताना आठवून गेलं. आईच्या हातातली शेवटची सोन्याची बांगडी गहाण टाकण्यासाठी, तीही कधीच न मिळण्यासाठी निघालेले माझे वडील आठवले. आई म्हणाली, ही शेवटची. पुढे काय? अजूनही घरातले ते क्षण आठवत आहेत. नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते. निष्कांचन आईला पुढे येऊ न देणारे नातेवाईक आठवले. कुणाच्या तरी लग्नात माझी बोरमाळ तू घाल थोडा वेळ, अगदीच काळीपोत बरी दिसत नाही असं आईला म्हटल्यावर माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही. आले तर जशी आहे तशीच येईल. हे वानेदारपणे सुनावणारी आई आठवली. आणि नंतर ती म्हणाली होती, माझा दागिना बघायचा असेल तर माझा मुलगा पहा. या वाक्याने केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर ते आठवलं. असे प्रसंग झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरांजन होऊन येतात. दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही, पण आळस, उदासीनता, ध्येयशून्यता पार नेस्तनाबूत करते माणसाला. मला दिलेल्या एका मुलाखतीतलं आशा भोसले यांचं वाक्य आठवलं. सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही आणि ही मायेचा सागर असते. आईमुळेच तर आपल्याला हे जग पाहण्यासाठी मिळते आणि आईमुळेच तर आपल्याला या जगातील अनेक नाते निर्माण होऊन मिळत असतात. त्यामुळे आईला कोणत्याच गोष्टीसाठी अविश्वास दाखवायचा नसतो आणि आईवरती मनापासून प्रेम केलं पाहिजे. आणि हे खरं आहे की ज्या वेळेस आई वडील नसतात त्यावेळेस त्यांची खरी किंमत कळते. त्यामुळे आईचे डोळे आपल्यासाठी स्वप्न पाहत असतात. खूप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्य तेव्हाच घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात. कष्टाळू अपार विश्वासाने कर्तृत्व गाजवण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठविलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे. आपल्या आईचे डोळे. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.